मयुरी जगताप यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी पौड पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता। महिला आयोगाने सविस्तर अहवाल मागवला। चिल्लरबाईला अध्यक्षपदी ठेवलं। चाकणकरांकडून राज्यातील पीडित महिलांना न्याय मिळणारच नाही। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांचा चाकणकरांवर निशाणा। संभाजीनगरमध्ये विवाहितेला पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी। अमरावतीत विवाहितेच्या पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल। 5 लाख हुंडा दिल्यानंतरही सासरच्यांकडून शारीरिक आणि मानसिक छळ। वाल्मिक कराडला बीड जेलमध्ये स्पेशल ट्रीटमेंट। कराडला जेलमध्ये पोळ्या आणि कपात चहा मिळतो। बडतर्फ पीएसआय रणजित कासलेचा दावा। भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था। जपानला मागे टाकत भारत 4थ्या क्रमांकावर। नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांची माहिती। पाकच्या कुरापती थांबत नाही तोपर्यंत सिंधू करार स्थगितच। पाककडून सातत्याने सिंधू जल कराराचं उल्लंघन। भारतानं संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकला सुनावले खडेबोल। दिल्लीत मोदींच्या उपस्थितीत एनडीए शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठक। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार बैठकीला उपस्थित। महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, साताऱ्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता। तर मुंबई, ठाणे, पुणे, नांदेड, लातूर आणि नागपूरला सतर्कतेचा इशारा। साताऱ्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पावसानंतर ओझरडे धबधबा वाहू लागला। मे महिन्यात पहिल्यांदाच हा धबधबा प्रवाहित।